हेलो फ्रेंड्स, मैं आपका दोस्त अरुण कासरे सर फिर से आपके अपने यूट्यूब चैनल अरुण कासरे सर मैथमेटिक्स और इंग्लिश क्लासेस में तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूं। और आज हम देख रहे हैं इंग्लिश का टू बी सेंटेंसेस बट रिलेशन। नाउ इन दिस पीरियड वी हैव डिस्कस इन द लास्ट और प्रीवियस वीडियो अबाउट टू बी रिलेशन इन प्रेजेंट। नाउ इन दिस पीरियड वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट टू बी प्रेजेंट रिलेशन बट इन past tense. So let's see. I will not take your more time. Let's start. तर बघा, टू बी सेंटेन्सेस रिलेशन आपण या ठिकाणी पाहतोय, परंतु या ठिकाणी मी घेतलेत काही ॲडजेक्टिव्स घेतलेत. आतापर्यंत वर्ड शब्द वापरला किंवा प्रोनाउन वापरला, पण आता आपल्याला ॲडजेक्टिव्ह व्हायचं आहे. मग व्हॉट इज ॲडजेक्टिव्ह? ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन और पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन अबाउट सब्जेक्ट. कर्त्याविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणत असतो आपण? ॲडजेक्टिव्ह म्हणत असतो. ही छोटीशी डेफिनेशन आहे. कशाची? तर विशेषणाची. बरोबर आहे. वी विल टेक मोर information about what is adjective and how many kinds of adjective in detail. I will make special video on part of speech. In that video I will definitely give you a detailed information about adjective. Now we have to know what is adjective. We have discussed about the definition, and let's see the adjectives which given on a board. Let we discuss. GOOD गुड म्हणजे काय होतं? चांगला. गुड म्हणजे काय? चांगला. बॅड म्हणजे काय होतं? वाईट. बघा, या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी पाहायला मिळतात. आपण ॲडजेक्टिव्ह बघतोय, परंतु त्यासोबत आपल्याला त्यांचे काही विरुद्धार्थी शब्दसुद्धा पाहायला मिळणार आहेत. अपोजिट वर्ड्स ज्याला म्हणतो आपण, ते सुद्धा पाहायला मिळणार आहेत. बॅड म्हणजे वाईट, अगली म्हणजे कुरूप. बरोबर आहे. फेमस म्हणजे काय होतं? प्रसिद्ध. ब्राईट म्हणजे काय? हुशार. डल डल म्हणजे काय होतं? की मंद, की जो अभ्यासामध्ये त्याची गती थोडी काय असते? मंद असते, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? मंद. ॲक्टिव्ह म्हणजे जो माणूस उत्साही असतो, कृतिशील असतो, त्याला काय म्हणतो आपण? ॲक्टिव्ह म्हणतो. ओके. हॅपी HAPPY. हॅपी म्हणजे काय? तर आनंदी. बरोबर आहे. त्याच्या विरुद्धार्थी सॅड म्हणजे काय? दुःखी. बरोबर आहे की नाही? SAD सॅड म्हणजे दुःखी. TALL टॉल म्हणजे उंच. तर या पद्धतीनं मी या ठिकाणी 10 ॲडजेक्टिव्ह घेतलेले आहेत आणि 10 ॲडजेक्टिव्हची मी काय बनवलेली या ठिकाणी? यादी बनवलेली. बरोबर आहे. आता या यादीचा वापर आपल्याला काय करायचा आहे? तर आजच्या सेंटेन्सेसमध्ये करायचा आहे. तर आजच्या आपल्याला काय पाहिजे आहेत? तर आपल्याला सेंटेन्सेस दिलेले टू बी, पास्ट tense. Past tense we have already discussed about 3 kinds of tenses: present, past and future. So in the previous video we have discussed already about to be relation present. Now in this period we are going to discuss about past. So what are the helping verbs in the past? What is the relation of a subject? We will discuss it in detail. Let's see how. Now the first sentence is I was driver. म्हणजे मी काय होतो? चालक होतो. मी चालक होतो. आता वाज आणि वेअर बघा, या ठिकाणी आपल्याला वाजचा वापर केलेला आहे. बरोबर आहे. वाज आणि वेअर या दोन शब्दांचा आपल्याला काय करायचा आहे? वापर करायचा आहे. तर या ठिकाणी वाजचा वापर आहे. वाज म्हणजे काय? होता, होती. WAS. वाज म्हणजे काय? होता किंवा होती. ठीक आहे. तर मग बघा, पहिलं सेंटेन्स काय आपलं? आय वॉज ड्रायव्हर म्हणजे मी चालक होतो. आय वॉज. सेकंड सेंटेन्स आय वॉज नॉट ड्रायव्हर म्हणजे मी चालक नव्हतो. तिसरा प्रकार आहे आपल्याला इंटरोगेटिव्ह. वॉज आय ड्रायव्हर? मी चालक होतो का? काय? मी चालक होतो का? आणि चौथा प्रकार आहे आपल्याला वाक्याचा वॉज आय नॉट ड्रायव्हर म्हणजे मी चालक नव्हतो का? तर ह्या 4 पद्धतीचे वाक्य आपल्याला बघायचे आहेत. आता या ठिकाणी मी चार्ट घेतलेला आहे. आपल्याला आता हे शब्द त्यामध्ये वापरायचे आहेत. बघूयात आपण आता यांचे कसे वाक्य तयार होतात. लेट्स सी हाऊ टू यूज ऑफ अ प्रोनाउन्स और द नाउन्स. वी हॅव ऑलरेडी डिस्कस noun. We have already discussed about the definition of noun. Noun, that means what? A word which gives a name to the place, person or things is called noun. Pronoun, a word which used instead of noun is called pronoun. Pronoun कशाला म्हणायचं? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणत असतो? सर्वनाम म्हणत असतो किंवा प्रोनाउन म्हणत असतो. आणि नाम म्हणजे काय? की एखाद्या वस्तूला, स्थळाला किंवा व्यक्तीला दिलेले नाव म्हणजेच काय? नाम होय. ठीक आहे. तर आपण त्याच्याविषयी डिस्कस केलेलंच आहे ऑलरेडी. तर आता आपल्याला काय करायचं आहे? की या ठिकाणी प्रोनाउन्स किंवा नाउन्स घेतलेले आहेत मी, आणि या ठिकाणी घेतलेलं आहे हेल्पिंग वर्ब. काय घेतलेलं आहे? हेल्पिंग वर्ब घेतलेलं आहे. HVचा लॉंग फॉर्म काय होतो? हेल्पिंग वर्ब, ज्याला आपण काय म्हणतो? सहाय्यकारी क्रियापद. बरोबर आहे.
त्या ठिकाणी आपल्याला 2 सहाय्यकारी क्रियापद वापरायचे. या ठिकाणी मी वाज घेतलं, या ठिकाणी काय घेतलं आहे, वेअर घेतलं आहे. आता ते कसं वापरायचं ते सांगणार आहे मी. नॉटचा सुद्धा वापर करायचा, कारण आपल्याला नकारार्थी सुद्धा वाक्य या ठिकाणी बनवायचं आहे. आता या ठिकाणी वर्ड किंवा ॲडजेक्टिव्ह घेऊ शकतो आपण. वर्ड किंवा काय घेऊ शकतो, ॲडजेक्टिव्ह. तुम्ही इथं वर्डचाही वापर करू शकता किंवा ॲडजेक्टिव्हचाही वापर तुम्ही करू शकता. आता मी जर इथं गुड घेतलं, काय घेतलं मी, गुड. गुड म्हणजे काय होतं बरं, गुड म्हणजे सर चांगला. काय, चांगला. चांगला, जो व्यक्ती चांगला असतो आपण त्याला काय म्हणतो, गुड. गुड बॉय, गुड गर्ल, है ना. तर आता गुड पर्सन या पद्धतीने आपण काय करत असतो, त्यांना विशेषण देत असतो. बरोबर आहे की नाही. मुलगा आहे पण कसा आहे, गुड, चांगला आहे. मुलगी आहे पण कशी आहे, गुड, चांगली आहे. तर या पद्धतीने आपण आता बघूया की आपल्याला पहिले काय करायचं आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स किंवा होकारार्थी वाक्य कसं तयार होतं किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्स कसं तयार होतं ते बघायचं आहे. चला तर मग आता आपल्याला शब्द घ्यायचा आहे गुड. गुडचा वापर करायचा आहे. आय वॉज गुड. आय वॉज गुड, मी चांगला होतो. वॉज म्हणजे काय, होतो, होती. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी काय होईल बघा, वॉज, आय वॉज गुड, मी चांगला होतो. मुलगी असेल तर काय म्हणेल, मी चांगली होते. ही वॉज गुड, तो चांगला होता. शी वॉज गुड, ती चांगली होती. इट वॉज गुड, ते चांगले होते. यू, आता या ठिकाणी कशाचा वापर करायचा आहे, वेअरचा करायचा आहे. वेअर काय, जेव्हा करता हा अनेक वचनी असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, वेअरचा वापर या ठिकाणी करायचा आहे. वेन द सब्जेक्ट इज अ प्लुरल ॲट दॅट टाईम वी हॅव टू यूज हिअर वेअर. ओके, लक्षात राहील. ओके, सो यू वेअर गुड, तू चांगला होता. वी वेअर गुड, आम्ही चांगले होतो. दे वेअर गुड, ते चांगले होते. तर या पद्धतीनं आपण काय करू शकतो, वाक्यांचा सराव करू शकतो. आता हे झाले प्रोनाऊन घेतले आपण. पर्सनल प्रोनाऊन म्हणू शकतो आपण याला. बरोबर आहे का नाही. आता पर्सनल प्रोनाऊन नंतर आपल्याकडं जर कधी नाऊनचा वापर करायचा तर कसा करता येईल बघा. तर आता या ठिकाणी काय आपल्याकडं राम आहे. राम वॉज गुड, राम चांगला होता. राम कसा होता, चांगला होता. श्याम वॉज गुड, श्याम चांगला होता. स्वराली वॉज अ गुड, स्वराली चांगली होती. शर्वरी वॉज अ गुड, शर्वरी चांगली होती. है की नाही. लक्ष्मण वॉज अ गुड, लक्ष्मण चांगला होता. है ना. तर या पद्धतीनं आपण काय करू शकतो, विविध प्रकारची सेंटेन्सेस तुम्ही सहजरित्या बनवू शकता. पण यासाठी गरज आहे बघा, मी 10 शब्द लिहिलेत ना, तुम्ही असे 100 शब्द जमा करा. बरोबर आहे का नाही. 100 ॲडजेक्टिव्ह जमा करा, जेणेकरून काय होईल की तुमचा शब्दसाठा वाढेल आणि ह्या सेंटेन्स स्ट्रक्चर किंवा या फॉर्मॅटमध्ये तुम्ही त्या शब्दांचा वापर करून तुम्ही खूप सारी सेंटेन्सेस बनवू शकाल. आणि तुम्ही जर त्याची चांगली प्रॅक्टिस केली तर तुम्ही डेफिनेटली यू विल बी डेफिनेटली स्पीक इन इंग्लिश. ओके, what will happen, this will be very beneficial to you in a spoken as well as in a written form. If you are a student, if you are preparing for competitive exam, this will be preparation for your academic year as well as for your competitive exam. So this is my humble request, whatever I teach you, whatever I tell you in my videos, please try to obey whatever I tell you. Okay, what will happen if you obey something, if you apply this whatever I teach you in every video, what will happen day by day, you will definitely, you are not preparing for myself, you are not preparing for your parents, you are preparing for yourself. कंप्लीटली एक बात आपने याद रखना है कि जो भी चीज़ हम करते हैं ना किसी के लिए करते हैं भाई. ये चीज़ जो करते हैं ना, चाहे हम पढ़ाई करें, चाहे हम कोई काम करें, तो ये जो होता है ना, ये सब हम खुद के लिए करते हैं, है ना. तो इसीलिए हमें क्या करना चाहिए कि सबसे ज़्यादा जो प्यार होता है ना, तो वो खुद से करना चाहिए. क्योंकि खुद के लिए इंसान खुद की जान बचाने के लिए कुछ भी कर सकता है. तो खुद को डेवलप करने के लिए हम ये क्यों नहीं कर सकते. बराबर है कि नहीं. तो ये चीज़ हमेशा याद रखना कि जो भी हम कर रहे हैं, वाट एवर वी आर डूइंग इन डे टू डे लाइफ, जस्ट वी आर डूइंग जस्ट फॉर आवर सेल्व्स. हम खुद के लिए वो करते हैं. चला, आता पुढचा वाक्याचा प्रकार आहे आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह म्हणजे काय तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नकारार्थी वाक्याची डेफिनेशन सांगितलेली आहे की नॉट, नेव्हर, नन सारखे शब्द असतात आणि त्याला काय म्हणतो आपण, ज्यातून नकारात्मक बोध मिळत असेल तर त्याला काय म्हणायचं, नकारार्थी वाक्य म्हणायचं. अतिशय साधा आणि सोपी वाक्य आहे. ठीक आहे. तर आता बघा, आय वॉज नॉट ड्रायव्हर म्हणजे मी चालक नव्हतो.
लक्षात आलं, मी चालक नव्हतो. तर या ठिकाणी आपल्याला सहज लक्षात येतं की या ठिकाणी कशाचा वापर झालेला आहे, तर या ठिकाणी नॉटचा वापर झालेला आहे. म्हणजे हे वाक्य काय झालं, नकारार्थी वाक्य झालं. बरोबर, ठीक आहे. चला तर मग आपण आता नकारार्थी, आता तुम्हाला सांगा, मला सांगा, आता इथं बॅड, बॅड म्हणजे काय, वाईट. आपण वाईट माणसं आहोत का, नाही. मग जेव्हा आपल्याला अशा पद्धतीचं नकारात्मक जे शब्द असतील तर अशा वेळेस आपण नॉटचा वापर करू शकतो की वाईट आहे बाबा, वाईट असणं चांगली गोष्ट आहे का, नाही. मग आपण काय करू शकतो, त्याला निगेटिव्हमध्ये बोध आपण त्याचा नकारात्मक घेऊ शकतो. चला तर मग या ठिकाणी जर मी बॅड घेतलं तर कसं होईल. चला तर मग मी या ठिकाणी काय करतो, बॅड शब्द घेतो तुमच्यासाठी, BAD. बॅड म्हणजे काय होतं, वाईट. बॅड म्हणजे काय, वाईट. चला तर वाक्य कसे तयार होतील, लेट्स सी हाऊ टू फॉर्म दिस सेंटेन्स बाय यूजिंग द वर्ड बॅड. ओके, आय वॉज बॅड. मी वाईट होतो. काय होतो, मी वाईट होतो. पण मी आता वाईट आहे का, नाही. ठीक आहे. ही वॉज बॅड. तो वाईट होता. शी वॉज बॅड. ती वाईट होती. पण आता ती कशी आहे, वाईट आहे का आता, नाही. शी इज नाऊ गुड, है ना. इट वॉज बॅड. ते वाईट होते. यू वेअर बॅड. तू वाईट होता. वी वेअर बॅड. आम्ही वाईट होतो. दे वेअर बॅड. ते वाईट होते. तर याचा सराव तुम्ही कसं करू शकता बघा. आता आपण अशा पद्धतीचे वाक्य बनवू शकतो. I was not bad. He was not bad. She was not bad. It was not bad. You were not bad. We were not bad. They were not bad. Ram was not bad. Sham was not bad. Sita was not bad. Ravan was not bad. या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, त्याचे व्यवस्थितपणे छानपैकी वाक्य तुम्ही बनवू शकता. आता जर यांचा अर्थ घ्यायचा ठरला तर मी वाईट नव्हतो, तो वाईट नव्हता, ती वाईट नव्हते, ते वाईट नव्हते, तू वाईट नव्हता, आम्ही वाईट नव्हतो, ते वाईट नव्हते, राम वाईट नव्हता, श्याम वाईट नव्हता, सीता वाईट नव्हती, स्वराली वाईट नव्हती, शर्वरी वाईट नव्हती, आहे की नाही, रावण वाईट नव्हता. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, डे बाय डे म्हणजे खूप सारे सेंटेन्सेस आपण बनवू शकतो. आता जर कधी इथं विचार कधी केला तर 1 2 3 4 5 6 7 आपण काय घेतलेले आहेत या ठिकाणी, प्रोनाउन्स घेतलेले ना. 8 जर नाऊन घेतला आपण तर नाऊन तर कितीही घेऊ शकतो आपण, बरोबर आहे का नाही. तर या पद्धतीनं आपण काय करू शकतो, एका याचे किती वाक्य बनायला लागले तर 8 वाक्य बनायला लागलेत, बरोबर आहे का नाही. आता 8 जर वाक्य या ठिकाणी बनत असतील तर आपण 4 वाक्य बनवायला लागलो. म्हणजे किती व्हायला लागले, 32 सेंटेन्सेस एका शब्दापासून तयार व्हायला लागले, बरोबर आहे का नाही. आणि आपण जर कधी त्याच्यामध्ये आणखी नाऊनची वाढ केली, आपण जेवढे सब्जेक्ट घेतले तर प्रत्येकापासून 4 सेंटेन्सेस बनायला लागले एका शब्दापासून. तर असे आपण कितीतरी वाक्य बनवू शकतो. आणि दररोज जर आपण अशा पद्धतीचे वाक्य बनवत राहिलो तर आपला नक्कीच खूप सराव होईल. आणि सरावाला पर्याय नाही. आय हॅव टोल्ड यू ऑलरेडी दॅट देअर इज नो ऑप्शन टू डू प्रॅक्टिस, because if you want to learn a new language, if you want to command over this new language, you have to do practice. There is no option to practice. So this is my humble request. Whenever I teach, whenever you watch this video completely, at that time you have to do practice with that video. Without practice you won't speak in English. This is 100% true fact. Without practice you won't speak in English. Okay, so this is my humble request. Please try whatever I tell you in my every video. You have to try at your home. If you feel any difficulty, you may comment in the comment box. I will definitely give you suggestion, or I will definitely try to solve your problem. Okay, let's now बढ़ते हैं आगे. नेक्स्ट सेंटेंस जो है हमारा वो है इंटेरोगेटिव सेंटेंस, जिसे हम क्या कहते हैं, प्रश्नार्थक वाक्य. आपण त्याला काय म्हणतो, प्रश्नार्थक वाक्य म्हणतो, बरोबर आहे की नाही. मग प्रश्नार्थक वाक्य ओळखण्याची खूण काय, तर त्याला शेवटी काय असतो, टॅग असतो, प्रश्नार्थक चिन्ह असतं. काय असतं, प्रश्नार्थक चिन्ह असतं, बरोबर आहे. तर प्रश्नार्थक वाक्य ओळखणं खूप सोपं आहे. 2 प्रकारचे वाक्य असतात. देर आर 2 टाइप्स ऑफ इंटेरोगेटिव सेंटेंस. दॅट वन इज व्हॉट, yes or no type, and another is WH. So now in this period we are going to discuss about interrogative affirmative. तो interrogative affirmative sentence होता क्या आहे, प्रश्नार्थक होकारार्थी कशाला म्हणायचं की ज्यातून नकारात्मक बोध होत नसेल त्याला काय म्हणायचं, नसेल आहे बरं का, शब्द महत्त्वाचा लक्षात घ्या, नसेल तर त्याला काय म्हणता येईल आपल्याला की प्रश्नार्थक पण होकारार्थी वाक्य. चला तर मग कसे बनवता येईल, आपल्याला कोणता शब्द घेता येईल बरं यामधून बघा. तर मी घेतो आता फेमस. फेमस म्हणजे काय, प्रसिद्ध. प्रत्येकाला प्रसिद्धी हवी असते, है कि नहीं. एवरीबडी वांट टू बिकम फेमस पर्सनैलिटी, है ना. सब कुछ सब तो फेमस होने के लिए करते हैं ना भाई, जो भी मेहनत करता है. अब मैं टीचर हूँ, मैं भी फेमस होने के लिए मेहनत कर रहा हूँ कि मेरा वीडियो अच्छे से अच्छा बने, मेरे स्टूडेंट को ज़्यादा से ज़्यादा नॉलेज मिले, ताकि वो शेयर करेंगे. शेयर करने के बाद तो ऑटोमेटिकली फेमस तो होने वाला है, बराबर है कि नहीं. तो बहुत सारे लोग अलग अलग चीज़ें करते हैं. हम थोड़ा सा अच्छा कर रहे हैं पढ़ाई के बारे में, हमारा चैनल, तो it will be definitely beneficial to construct our nation. When we build a great generation, when we build a great generation, our country becomes
ग्रेट, है ना। तो ये जो हम कर रहे हैं ना, ये जो मेहनत हम कर रहे हैं, वी आर सर्विंग ऑफ आवर नेशन। तो हम ये हमारे देश की सेवा ही कर रहे हैं। तो आपको भी आपकी देश की सेवा करनी है, हर एक को अपने देश के ऊपर प्राउड होना चाहिए। तो हमें हमारे देश के लिए अगर कुछ करना है तो यहाँ से शुरुआत कर सकते हैं हम, बराबर है क्या नहीं। यू आर द स्टूडेंट एंड यू आर द फ्यूचर जनरेशन एंड यू आर द फ्यूचर ऑफ आवर कंट्री। सो बी केयरफुल। हमारी कंट्री का भविष्य उज्ज्वल होना चाहिए, इसलिए आपका भविष्य भी उज्ज्वल होना चाहिए, इसलिए आपको मेहनत करनी ही होगी। तो चलो बढ़ते हैं नेक्स्ट सेंटेंस की तरफ। बघा, तर या ठिकाणी आपल्याला आता बघायचं आहे, वाज आय ड्रायव्हर। वाज आय ड्रायव्हर म्हणजे काय, मी चालक होतो का, मी चालक होतो का। असेल तर काय म्हणेल तो, येस आय वॉज ड्रायव्हर। नसेल तर तो काय म्हणेल, नो आय वॉज नॉट ड्रायव्हर, आय वॉज टीचर, है ना। मग मी काय नव्हतो, चालक नव्हतो, तर मी काय होतो, शिक्षक होतो। आय वॉज नॉट ड्रायव्हर, आय वॉज स्टुडंट। मी ड्रायव्हर नव्हतो, मी काय चालक नव्हतो, तर मी काय होतो, विद्यार्थी होतो। चला तर मग आपण आता आपल्याला वापरायचं आहे फेमस। काय वापरायचं आहे, फेमस शब्द वापरायचा आहे। फेमस म्हणजे काय होतं, आत्ताच बघितलं आपण, फेमस म्हणजे प्रसिद्ध, आहे की नाही। चला तर मग फेमस शब्द घेऊन आपण या चार्टमध्ये फेमस शब्द घेऊन आपण त्याचे वाक्य बनवूयात। आता आपल्याला जेव्हा प्रश्न विचारायचा तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा केव्हा आपण येस और नो टाईप प्रश्न विचारणार किंवा हो येस और नो टाईप हो किंवा नाहीमध्ये जेव्हा प्रश्न विचारणार, त्यावेळेस आपल्याला सुरुवात कशानं करायची, एक गोष्ट लक्षात घ्या, हेल्पिंग वर्ब। यू हॅव टू ऑलवेज स्टार्ट युअर सेंटेन्स विथ हेल्पिंग वर्ब इफ यू वॉन्ट टू आस्क येस और नो टाईप क्वेश्चन। कीप इन युअर माइंड, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की केव्हा तुम्हाला येस और नो टाईपचा प्रश्न तयार करायचा आहे, त्यावेळेस तुमच्या वाक्याची सुरुवात ही हेल्पिंग वर्बनेच व्हायला पाहिजे। लक्षात राहील, सहाय्यकारी क्रियापदानेच व्हायला पाहिजे। तर चला, आपलं सहाय्यकारी क्रियापद काय, या ठिकाणी वाज आहे आणि या ठिकाणी काय आहे, तर वेअर आहे। तर या दोन आपल्याला काय करायची, वाक्याची सुरुवात करायची। चला तर सुरुवात करूया। वाज आय फेमस, वाज आय फेमस, वाज आय फेमस, मी प्रसिद्ध होतो का। वाज ही फेमस, तो प्रसिद्ध होता का। वाज शी फेमस, ती प्रसिद्ध होती का। वाज इट फेमस, ते प्रसिद्ध होते का। वेअर यू फेमस, तू प्रसिद्ध होता का। वेअर वी फेमस, आम्ही प्रसिद्ध होतो का। वेअर दे फेमस, ते प्रसिद्ध होते का। वाज राम फेमस, राम प्रसिद्ध होता का। वाज श्याम फेमस, श्याम प्रसिद्ध होता का। वाज सीता फेमस, सीता प्रसिद्ध होती का। वाज स्वराली फेमस, स्वराली प्रसिद्ध होती का। वाज शर्वरी फेमस, शर्वरी प्रसिद्ध होती का। वाज तेजस फेमस, तेजस प्रसिद्ध होता का। तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, खूप सारे सेंटेन्सेस बनवू शकतो। लक्षात येते का तुमच्या। आणि बघा, काहीच नाही, खूप सोपं आहे, खूप सोपं आहे। व्हेनेवर आता ते प्रॅक्टिस तर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। बघा, याला पर्याय नाही आहे, तुम्हाला सरावाशिवाय पर्याय नाही। इफ यू वॉन्ट टू गेट कमांड ओव्हर दिस लँग्वेज, देअर इज अ नो ऑप्शन टू प्रॅक्टिस। व्हेनेवर यू डू प्रॅक्टिस डे बाय डे, युअर फ्लुएन्सी, युअर लँग्वेज विल बी डेफिनेटली डेव्हलप। दिस इज माय 100% अश्युरन्स अबाउट यू। ओके, तर चला आता, मला नाही वाटत तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल। अडचण नसायलाच पाहिजे, कारण मी एवढ्या सोप्या आणि साध्या भाषेत सांगतो ना की तुम्हाला 100% म्हणजे समजायलाच पाहिजे आणि समजणारच। यामध्ये काही जर तुम्हाला अडचण वाटत असेल तर यू डेफिनेटली मे कमेंट इन द कमेंट बॉक्स, आय विल डेफिनेटली गिव रिप्लाय टू युअर कमेंट। ओके, लेट्स सी अबाउट लास्ट सेंटेन्स, लास्ट काइंड ऑफ अ सेंटेन्स इन टुडेज व्हिडिओ, दॅट इंटेरोगेटिव्ह नेगेटिव्ह। लेट्स सी हाऊ टू फ्रेम इंटेरोगेटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्स and how to use this chart by using different words. So let's start. तर कोणता शब्द घ्यायचा आहे आपल्याला, आता कोणता शब्द घ्यायचा आहे बघा। आता आनंदी आपण काय म्हणतो, हॅपी म्हणजे काय, आनंदी। प्रत्येकाला आनंदी राहावं वाटतं, पण जीवनाचा भाग आहे, सुख आणि दुःख हे सोबतच आलेले असतात। जेव्हा सुख असतं त्याच्यासोबत दुःख आलेलंच असतं, त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी काय करायच्या असतात, दुःख हे विसरायचं असतं आणि सुखाला काय करायचं असतं, जगायचं असतं, बरोबर आहे की नाही। पण दोन्ही गोष्टीची सवय प्रत्येक माणसाला असायलाच पाहिजे, त्यामुळे ते दोन्ही शब्द सोबतच असतात। जसं जन्म आणि मृत्यू, बरोबर आहे की नाही, हे सोबतच आलेलं असतं। त्या पद्धतीनंच आपल्याला दुःख आणि आनंदी हे सोबतच असतात। तर आपल्याला आनंदी राहायचं आहे, आपल्याला आता जीवन जगायचं आहे की नाही। आपल्या समोर किती संकट असले, कोविडसारखे किती संकट असले तरी आपल्याला त्यातून मार्ग काढून काय करायचं आहे, आपल्याला आनंदी राहायचं आहे। तर मग आता होकारार्थी आपल्याला नकारार्थी बघायचं आहे, प्रश्नार्थक, नकारार्थी, इंटेरोगेटिव्ह, निगेटिव्ह। तर कसं होईल, आपल्याला त्यामध्ये शब्द वापरायचा आहे हॅपी। कोणता घ्यायचा आहे शब्द आपल्याला आता, हॅपी। हॅपी म्हणजे काय होतं, आनंदी। काय होतं, आनंदी। तर कसं बनवता येईल, बनवून बघा बरं तुम्ही मनातल्या मनामध्ये की तुम्हाला कसं बनवता येईल। बाबा आता तुम्हाला मी काय करायचं आहे, फक्त या सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये आता तुम्हाला ड्रायव्हरच्या ऐवजी काय घ्यायचं आहे, फक्त हॅपी शब्द घ्यायचा आहे। मग मी जर टाकला वाज आय नॉट हॅपी, वाज आय नॉट हॅपी, मी आनंदी नव्हतो का, मग मी आनंदी, नो,
ॲट दॅट टाईम आय वॉज ऑल्सो हॅपी. इन दॅट क्रिटिकल सिच्युएशन आय वॉज हॅपी. मी आनंदी होतो, असं आपण उत्तर देऊ शकतो. मग विचारताना प्रश्न कसा विचारणार आपण? नकारात्मकच विचारणार ना. वॉज वेरंट यू हॅपी, वेर यू नॉट हॅपी, म्हणजे तू आनंदी नव्हता का? तर मग तो काय म्हणेल, नो आय वॉज हॅपी ॲट द टाईम, हे की नाही. मग ह्या पद्धतीनं आपल्याला काय करायचे, प्रश्न विचारायचे. मग चला तर आपण प्रश्न विचारूया. कशाला? हॅपीला. चला तर कसे विचारता येईल मग आपल्याला? वॉज आय नॉट हॅपी, वॉज आय नॉट हॅपी, मी आनंदी नव्हतो का? वॉज ही नॉट हॅपी, तो आनंदी नव्हता का? वॉज शी नॉट हॅपी, ती आनंदी नव्हती का? वॉज इट नॉट हॅपी, ते आनंदी नव्हते का? वेअर यू नॉट हॅपी, तू आनंदी नव्हता का? वेअर वी नॉट हॅपी, आम्ही आनंदी नव्हतो का? वेअर दे नॉट हॅपी, ते आनंदी नव्हते का? वॉज श्याम नॉट हॅपी, श्याम आनंदी नव्हता का? वॉज राम नॉट हॅपी, राम आनंदी नव्हता का? वॉज स्वराली नॉट हॅपी, स्वराली आनंदी नव्हती का? वॉज शर्वरी नॉट हॅपी, शर्वरी आनंदी नव्हती का? तर या पद्धतीने आपण प्रश्न विचारू शकतो की तू आनंदी नव्हता का? तू खुश नव्हता का? तू दुःखी नव्हता का? बरोबर आहे का नाही? तू सुंदर नव्हता का? आपण अशा पद्धतीचं बघा, या ठिकाणी जे शब्द मी तुम्हाला दिलेले आहेत बघा, जे शब्द तुम्हाला दिलेले आहेत यांचा वापर तुम्ही या ठिकाणी करा ना, काय अडचण आहे. यू हॅव टू यूज दोज वर्ड्स. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. आफ्टर टेकिंग स्क्रीनशॉट यू कॅन यूज दोज वर्ड्स इन दिस चार्ट. ओके. व्हॉट विल हॅपन इफ यू यूज दोज वर्ड्स इन दिस चार्ट? यू विल गेट कॉन्फिडन्स about yes, I can speak. Why don't you ask to yourself a single question? Otherwise can do it. Why can't I? Others can do it. Why can't I? अगर ये क्वेश्चन आप खुद को पूछते हो कि यार बाकी लोग कर सकते तो मैं क्यों नहीं कर सकता हूँ? Yes, definitely you can do it. क्योंकि आप में और उनमें कुछ फ़र्क है क्या? नहीं. All human beings are same on the earth. All human beings are same on the earth. But what? By doing Shiv Khera. You know about Shiv Khera? Shiv Khera is a motivational speaker. He always tells us a great message. Winners don't do things different. They do things differently. तो वो क्या करते हैं? जो विनर होते हैं ना, जो विजेते होते हैं, जो आगे बढ़े, जिनका नाम बड़ा हुआ है, जो फेमस हुए, उन लोगों ने क्या किया है? सेम ही चीज़ होती है जो हम करते हैं, वही उन्होंने किया है, लेकिन उनका करने का ढंग अलग था, इसीलिए उनको कामयाबी मिली और हम नाकामयाब हुए. लेकिन नाकामयाब कोई भी नहीं हो सकता. एक बात याद रखना, अगर आपने ठान ली, if you decide to yourself, you will definitely get whatever you want in your life. You can definitely do it. So here we have discussed about 4 kinds of sentences, and I have today we have also discussed about the new concept, that is the adjective. I hope that you have learned what is the adjective, and what is adjective we have discussed already the definition. And then after I have given you a list of 10 adjectives, and amongst 10 adjectives we have used some adjectives in the given chart, and we have framed the different kinds of sentences. Near about how many sentences we can say that from 2 or 3 words we make near about 50 sentences in today's lecture. So by using those words, using those adjectives in your own sentences, you can frame different kinds of sentences at your home, and you can also do practice at your home. So thanks a lot once again. Thanks a lot for watching this video, and this is my humble request. Once again, I'm requesting to you, please spread this channel amongst your friends and ask them to subscribe. Once again, thanks a lot for watching this video. Thank you very much.